विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात CAPF असिस्टंट कमांडर ओंकार शिंदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. संकट आणि अडचणी आयुष्यात येतच असतात. त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. अभ्यासासोबतच या संकटाचा सामना सुद्धा हसत करायचा असतो. आपलं नेमकं ध्येय काय आहे हे लक्षात घेतलं की अडचणीवर मात करता येते. आपला निश्चय जर दृढ असेल तर त्या दृढ निश्चयासमोर ही संकट किंवा अडचणी काहीच वाटत नाहीत. अशा सकारात्मक विचाराचे आणि तेवढ्याच शांत व संयमी वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणजेच ओंकार बिरजू शिंदे. सतत दुष्काळाचे सावट असणारा जिल्हा, तसंच ऊसतोड कामगारांची प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे बीड. तुलनात्मक दृष्ट्या शैक्षणिक मागास जिल्हा. याच जिल्ह्यातील परळी तालुक्यात 2000 लोकसंख्या असणारं एक छोटंसं गाव म्हणजे बोदेगाव. याच गावातील जिल्हा परिषद शाळा ती UPSCच्या परीक्षेमध्ये यश मिळवून असिस्टंट कमांडंट या क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेला ओंकार बिरजू शिंदे यांचा प्रवास म्हणजे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक लखलखता दीपस्तंभ आहे. एका मध्यमवर्गीय सुशिक्षित परिवारामध्ये ओंकार शिंदे यांचा जन्म झाला. वडील बिरजू शिंदे हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक व गृहिणी असलेली आई. 3 बहिणी व त्यानंतर सर्वात लहान म्हणजे ओंकार शिंदे. 3 बहिणींच्या देखरेखीमध्ये तसंच वडिलांच्या कडक शिस्तीत ओंकार शिंदे यांचं प्राथमिक शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. वडील शिक्षक, परंतु गावातील वातावरण, मित्र, आईचे लाड किंवा क्रिकेटची आवड सांगता येणार नाही. पण शालेय जीवनात ओंकार सर्वसामान्य विद्यार्थी होता. पुढील 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी ओंकार अंबेजोगाईला आला. या ठिकाणी भाड्यानं खोली घेऊन शिक्षण सुरू झालं. बदललेला परिसर, शाळा, मित्र यांच्याशी जुळवून घेण्यात वर्ष निघून गेलं. एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून झालेली ओंकारची सुरुवात अंबेजोगाईमध्ये सुद्धा कायम राहिली. विद्यार्थी दशेत ओंकारचा आवडता छंद म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या मैदानावर ओंकार सर्व काही विसरून जात होता. ग्रामीण भागातील मित्र व ग्रामीण भाग हा ओंकार शिंदे यांना सदैव साथ घालत होता. म्हणून त्यांच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी ओंकारला लातूर इथं पाठवण्याचा निर्णय घेतला. ओंकारनं आर्ट्सला आपली पसंती दिली आणि 11वी व 12वी अशी 2 वर्ष एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणूनच त्यांनी लातूरमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षण कुठे घ्यायचं याचं उत्तर मॉडर्न कॉलेज ऑफ पुणे या ठिकाणी येऊन पोहोचलं. ओंकार शिंदे यांनी BA पॉलिटिकल सायन्स आणि पुढे MA पॉलिटिकल सायन्स सुद्धा याच कॉलेजमधून केलं. ओंकार शिंदे हे एक सर्वसामान्य विद्यार्थी आहेत असंच सर्वांना आतापर्यंत वाटत होतं. परंतु इयत्ता 10वी नंतर लातूरचे वास्तव्य आणि नंतर पुण्यातील वास्तव्य यामुळं आता ओंकारच्या विचारात अमूलाग्र असे बदल घडत होते. आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागलं. संपूर्ण बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळं ओंकारनं ग्रामीण भागातील समस्या, अडचणी, असुविधा, अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य अत्यंत जवळून अनुभवलं होतं. आता विचारात प्रगल्भता आल्यावर ओंकारला प्रकर्षानं वाटत होतं की या ग्रामीण लोकांच्या सामाजिक समस्या, प्रश्न, अडचणी तसंच समाजासाठी आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे. असंच काहीतरी आपल्याला करायचंय असा मनाशी ठाम निश्चय ओंकारनं केला. BA द्वितीय वर्षाला असताना हेच विचार अधिक प्रखरतेने मनामध्ये उद्भवत होते आणि म्हणून ओंकारनं BA द्वितीय वर्षापासूनच UPSCचा अभ्यासक्रम हाताळायला सुरुवात केली. कोणाचीही प्रेरणा नाही, कोणाचंही मार्गदर्शन नाही, UPSC बद्दल संपूर्ण माहिती नाही. फक्त हीच माहिती की UPSC दिली तर SP, CEO, कलेक्टर होता येतं, ज्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करू शकतो. मग ओंकारनं UPSC परीक्षेविषयी माहिती घेतली आणि मनाशी दृढ निश्चय केला की UPSC परीक्षा देऊन त्यात यश मिळवायचंच. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSC परीक्षा आपण दिली पाहिजे हा विचार मनात येणं आणि तसा आत्मविश्वास निर्माण होणं हीच फार मोठी गोष्ट आहे. ओंकारनं निवडलेलं क्षेत्र कठीण होतं पण अशक्य नाही. UPSC स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र निवडल्यावर विद्यार्थ्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या राहतात, ज्या ओंकार शिंदे यांच्या समोर सुद्धा उभ्या राहिल्या. शालेय शिक्षणामध्ये एक ठीकठाक असणारा विद्यार्थी जेव्हा UPSC परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अभ्यासक्रम फार मोठा आहे. कोणता क्लास लावावा, अभ्यास कसा करावा, फीस खूप आहे, कसे करावे. शाळेत या प्रकारचा अभ्यासक्रम नसतो. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना ग्रामीण विद्यार्थ्यांना करावा लागतो.
त्यामध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास कठीण वाटतो, लिहिण्याचा सराव नसतो, इंग्रजी या विषयाची भीती वाटते. अशा अनेक समस्यांचा सामना ओंकार पवार यांना सुद्धा करावा लागला. परंतु हळूहळू अभ्यास करत गेल्यानंतर या समस्या कमी होत गेल्या. मग 2021ची पहिलीच UPSCचा अभ्यास जिद्दीने सुरू झाला. परंतु तयारीला जेवढा वेळ मिळाला पाहिजे तेवढा मिळाला नाही. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अभ्यासाची दिशा कोणती असावी, कोणत्या विषयाचा अभ्यास किती करावा, कशा पद्धतीने करावा याचं योग्य नियोजन नाही. या सर्व बाबींचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. या सर्व गोष्टी नवीन असल्यामुळेच ओंकार पवार यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये अपयश आलं. अपयश पचणं हा सुद्धा फार मोठा संघर्षच असतो, जो ओंकार शिंदे यांना सुद्धा करावा लागला. ओंकार शिंदे म्हणतात, नातेवाईक व घरच्यांनाही वाटत होतं की मुलानं लवकर सेटल व्हावं, पण आता माझ्या लक्षात आलं होतं की UPSC पास करायचे असेल तर थोडं थांबावं लागेल, वेट करावा लागेल. एकाच प्रयत्नात यश आणि अपयश मोजता येत नाही, किमान UPSC मध्ये तर नाहीच नाही. मग ठरलं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं आणि जे आपल्याला कळतं तेच आपण करायचं. म्हणून ओंकार शिंदे यांनी ठरवलं की आपल्याला थोडं थांबल्याशिवाय पर्याय नाही, कारण आता त्यांना खात्री झाली होती की हीच एक अशी गोष्ट आहे जी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता आणि या आत्मविश्वासाचं कारण म्हणजे त्यांचा सततचा अभ्यास. मागील वर्षाचे सोडवलेले पेपर, त्यामध्ये मिळणारे गुण, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याचा सराव यामधून त्यांचा आत्मविश्वास वाढत होता. त्यामुळेच ओंकार शिंदे यांचा ठाम विश्वास निर्माण झाला होता की UPSC हीच एक गोष्ट आहे जी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. सुदैव म्हणजे या प्रवासामध्ये त्यांच्या आईवडिलांनी संपूर्ण सहकार्य केलं, कुठेही कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. 2021 पासून भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली. याचा फायदा ओंकार शिंदे यांना मिळाला. या काळामध्ये सारथी या संस्थेनं सुद्धा ओंकारला अभ्यासामध्ये मदत केली. CAPFच्या इंटरव्ह्यूची स्कॉलरशिप सुद्धा त्यांना सारथीकडून मिळाली. आता ओंकारनं पुण्यामध्ये राहून जोमानं अभ्यास सुरू केला होता. मित्रांसोबत एक फ्लॅट केला आणि तिथंच संपूर्ण 1 ते 1.5 वर्ष UPSCची तयारी केली. जसे जीवनात चढ उतार येतात तसेच अभ्यासातही येतात. कधी अभ्यास होतो तर कधी अभ्यास होत नाही. कधी वाटतं सर्व सोडून द्यावं. या अशा अनेक गोष्टी घडतच राहतात. ओंकार म्हणतो, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये एक गुण कायम असला पाहिजे आणि तो म्हणजे संयम. कधी अभ्यास होत नसेल तर जबरदस्ती अभ्यास करायचा नाही. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमता वेगळ्या असतात. कोणी 10-12 तास अभ्यास करतो म्हणजे आपणही तेच केलं पाहिजे, हा चुकीचा समज आहे. ओंकार शिंदे यांनी 1 ते 1.5 वर्ष 8 ते 10 तास अभ्यास केला. नंतर हाच अभ्यास 6 तासांवर आला. परंतु अभ्यासात सातत्य असायला पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मग या बाबीचं काटेकोर पालन केलं तरच यश मिळते. ओंकार शिंदे म्हणतात की व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट काय आहेत हे माहीत असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करता येते. 1 ते 1.5 वर्षाचा गॅप घेतल्यानंतर मी पुन्हा 6 ऑगस्ट 2023ला दुसरा अटेम्प्ट दिला. यामध्ये 334वा ऑल इंडिया रँक आला. त्यानंतर फिजिकल आणि मेडिकल हे सुद्धा क्लिअर झालं. मेषच्या तयारी करता वेळ मिळाला होता, त्यामध्ये सारथीची सुद्धा साथ ओंकार शिंदे यांना मिळाली. 13 मे 2024 ते 14 जून 2024 UPSC भवन दिल्ली इथं झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये 262वा ऑल इंडिया रँक घेऊन इंटरव्ह्यू क्लिअर झाल्याचा निकाल सुद्धा आला. CAPF सेंट्रल आर्म पोलीस कोर्सेस यामध्ये असिस्टंट कमांडंट क्लास 1 अधिकारी म्हणून माझी निवड झाली. संघर्षाआधीचे जग आणि संघर्षानंतरचे जग यामध्ये खूप फरक असतो. संघर्षामध्ये येणारा तणाव आणि वाटणारा त्रास यश मिळाल्यानंतर त्यांचं चीज झाल्यासारखं वाटतं. आपल्याला मिळणारा मान सन्मान हा आपल्याला नाही तर त्या पदाला मिळालेला असतो. जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो ओंकार शिंदे यांना सुद्धा मिळाला. येणाऱ्या 2-3 महिन्यातच ओंकार शिंदे यांचा 1 वर्ष कालावधीचा इंटर्नशिपचा प्रवास सुरू होईल आणि त्यानंतर त्यांना पोस्टिंग मिळेल. दुसऱ्या बाजूला ओंकार शिंदे यांची IASची तयारी सुद्धा जोमात केली. त्यांनी अभ्यासाचा सर्व फोकस IASच्या मेन्स परीक्षेवर दिला आणि सप्टेंबर 2024ला IASची मेन्स परीक्षा सुद्धा दिली आहे. मित्र, गावकरी, आईवडील सर्वांना विश्वास आहे की या परीक्षेमध्ये सुद्धा ओंकार नक्कीच यशस्वी होईल. वडिलांचे निवृत्ती वय जवळ आले आहे. एका बहिणीचे लग्न झाले तर 2 बहिणी सध्या शिक्षण घेत आहेत. 2000 लोकवस्ती असलेल्या गावातून सुरू झालेला हा प्रवास, ज्या प्रवासात सुरुवातीला त्यांना कुठलीही प्रेरणा मिळाली नाही, अनेक अडचणींचा सामना करत परीक्षेचं स्वरूप माहिती करून घेऊन अभ्यास करणं आणि UPSC सारख्या परीक्षेत यश मिळवणं हे खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभच आहे.
येणाऱ्या नजीकच्या भविष्यकाळात IAS ओंकार शिंदे हीच ओळख संपूर्ण महाराष्ट्राला असेल यात शंका नाही. त्यांच्या मनातील समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याचं ध्येय आणि सामान्य नागरिकांची सेवा करण्याचा त्यांचा ध्यास हे नक्कीच पूर्ण करतील. त्यांच्या शब्दात सांगायचं तर हे एकच काम आहे जे ते चांगल्या प्रकारे करू शकतात.